सिस्टर, पुष्पेंद्र कुमार कुकुटे, चौथ्या वॉर्डात 6 नंबर बेड. थँक्यू थँक्यू. असं सोडेल ना तुला? काय करत होती एवढी फास्ट गाडी चालवायची? हा, ते गाडीला काय विमान बनवायचं होतं का तुला? कशाला एवढी फास्ट गाडी चालवतो? कशाला चालवतो? अहो सरपंच साहेब, कार्यकर्ता दवाखान्यात आहे की नाही, तुम्हाला सांगतो त्याला ना गोड स्वरात चौकशीची गरज आहे सध्या. सीताफळ, सफरचंद, ते अजून काय म्हणतात संत्री, या सगळ्या फळांची गरज. तुम्हाला सांगतो साध्या नाही माहिती का, क्रीमच्या बिस्किटची गरज आहे, क्रीमच्या बिस्किटची. आणि तुम्ही माराय जोडायच्या गोष्टी करायला तुम्हाला. तुला तर फ्रॅक्चर हातावरच बुक्का मारला पाहिजे. आदू, हिंदू बघ बर कशाला आणलं तू याला? बघ बघा, काही सुधारणारच नाही. पप्प्या, काय रे, गाडी जरा सांभाळून चालवायची ना. अगं इंदू 40ची स्पीड होती ग गाडीची. काय नाही 40च्या स्पीडनी कानाला फोन लावून चालला असेल गाडीवर. कार्य करताना 100 लोकांचे फोन येत असतील याला. तसं काही पण नव्हतं आदू. बघितलं हा ना, त्याची चूक कबूलच करत नाही. बर, 2 हस्तक आणि 1 मस्तक जोडून तुम्हाला सॉरी म्हणतो बघा. अरे तू थोडक्यात वाचलायस. बर, मी काय म्हणतो सरपंच साहेब, तुम्ही फळांचा ज्यूस नाही आणला, ऍटलिस्ट पाणी पाजता का? पाणी म्हणजे बघा, तिकडचं तांब्यातलं पाणी संपलं, तेवढं नर्सला सांगून त्याच्यात पाणी आणि डॉक्टरनं लय गोळ्या दिल्या, तो लय भरमसाठ गोळ्या, त्या गोळ्या आणायच्यात मेडिकलवरनं, तेवढ्या आणा. नीट चालवत जा रे गाडी. मला फोन आला तेव्हा एवढी भीती वाटली होती, मला काय सांगू. काळजी घे. इंदू, तुला एक गोष्ट सांगू का, माझा अपघात नाही झालाय. म्हणजे अगं हा घातपात आहे. अगं माझा ऍक्सिडेंट ठरवून केला गेलाय. कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न केलाय. काय बोलतोस पप्प्या? अगं हिंदू, खरं तेच बोलतोय. माझी गाडी कधीच स्पीड मध्ये नसती आणि तेव्हा सुद्धा रोड अगदी मोकळा होता, रोड टॉप होता. अरे मग ऍक्सिडेंट कसा झाला? इंदू, अगं मी पदुबाईच्या थिट्याजवळचं ते पिंपळाचं झाड आहे ना, तिथून मी राईट घेतला आणि मग मला कोणीतरी धक्का द्यावा ना, तसं मी अचानक गाडीहून फेकल्या गेलो. पप्प्या, अगं इंदू, मी नशा करत नाही, तुला माहिती आहे ना. अरे मग असं कसं कोणी तुला धक्का दिला? कसं ढकललं, कसा धक्का दिला काही माहिती नाही, पण ही गोष्ट मी सगळं माझ्या आईला सांगितलं तर तिने पण नाही विश्वास ठेवला याच्यावरती. पण मला विश्वास आहे तुझ्या. मला सांग, कुणावर संशय आहे का तुला? इंदू, मला श्रीकलावरती फुल डाऊट आहे, कारण आपण तिच्या जोडीदाराचा शोध घेत होतो. ही गोष्ट तिच्यापर्यंत नक्की पोहोचली असणार आणि म्हणूनच तिनं माझा गेम करायचा ठरवला असेल. इंदू, नक्कीच तिच्याकडे कुठली तरी शक्ती आहे बघ, नाही त्या पप्प्या शेठचा असा अपघात होणं शक्यच नाही.
उचल श्रीकला उचल. हॅलो. अगं तुला किती वेळा सांगितलं की मला असा डायरेक्ट फोन नाही करायचा म्हणून. कशाला फोन केलायस तू मला? तुला आनंदाची खबर द्यायची होती. ती देऊ की फोन ठेवू? बोल आता पटकन, काय झालंय? तो इंद्राणीचा दीड शहाणा दोस्त आहे ना, त्याला चांगलाच आपटलाय. म्हणजे? ते पदोबाईच्या तिठावर पिंपळाचं झाड आहे ना, इकडनं उजवीकडनं वळताना दिला पाणी मागत धक्का, पडला चांगला सनकून. मेला मेला तर नाही ना? या बारीला स्वर्गाला जाऊन नुसती घंटी वाजून परत आलाय. आणि पुढच्या वेळेस जर गप्प बसला नाही तर मग डायरेक्ट देवाच्या दरबारातच हे पार्सल. जो आपल्या मार्गात उभा तो कायमचा आडवा. बरं रत्ना, चांगली बातमी सांगितली म्हणून यावेळेस सोडून देते, पण असा डायरेक्ट फोन करायचा नाही कुठल्याही वेळी. का? काय करशील? तुझ्या गाडीचा ब्रेक फेल करेन. ठेव आता फोन. आजकालच्या पोरांना कसली काळजी राहिली नाही. हातात गाडी आली की नुसती वेगाने पळवत सुटायची. घरच्यांची काळजी नाही, आईबापांची काळजी नाही, स्वतःच्या जीवाची काळजी नाही, रस्त्यावरून चालणाऱ्याची काळजी नाही. काय एवढं या पोरांना त्या वेगाचं आकर्षण आहे विठुरायालाच ठाऊक. काय रे बाबांनो, हा कसं आहे पप्या? आता काही सिरियस नाही ना? काळजीचं काहीच कारण नाहीये, पण हात फ्रॅक्चर झालाय, डोक्यावर टाके पडलेत, खूप दुखतंय हो त्याला. थांबतो जरा, बरं होऊन येऊ दे, चांगला झापणार आहे मी त्याला. हो चांगलं झापा त्याला. मी पण आता झापूनच आलोय चांगलं. महाराज काळजी करू नका, तो हळूच चालवत होता गाडी. आरामात चालवत होता. मग ऍक्सिडेंट कसा झाला? का गाडी चालवता चालवता अचानक कोणीतरी आपोआप ढकललं त्याला? सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही, पण हो, त्याला महाराज हा अपघात नाही, घातपात होता. कुणीतरी ठरवून केलंय महाराज. कुणीतरी हा ऍक्सिडेंट घडून आणलाय. या श्रीकलेला घाम फुटलाय म्हणजे नक्कीच हिने काहीतरी केलंय. प्रत्येक गोष्ट हिला कशी कळते? बापरे, आता ही माझं गुपित फोडणार की काय? अगं तू असं कसं काय शक्य आहे? पप्पाचा ऍक्सिडेंट झालाय ना, कोणी घडवून का आणेल तो? एक मिनिट थांब अधू, थांब. इंदू, हे सगळं काय बोलतीस तू? नेमकं काय घडलंय?
नाही म्हणजे पप्या काही बोललाय का तुझ्याशी, काही सांगितलंय का त्याने तुला? कधी म्हणाला? एक मिनिट, मी जेव्हा ते औषध गोळ्या आणायला गेलो होतो तेव्हा म्हणाला का? पण पुरावा काय? तो जे म्हणालाय त्याला पुराव्याची गरज नाही. म्हणजे त्याच्या मते हे सगळं मुद्दाम विठुरायानं घडून आणलंय. काय? अहो महाराज, तोच म्हणाला की विठुरायानं मुद्दाम हे केलंय, मला अद्दल घडवायला, मला अक्कल यायला. काय ठेच लागल्याशिवाय अक्कल येत नाही ना. म्हणून त्याला डोक्यावर पण टाके पडलेत, त्याला अक्कल येईल म्हणून. काय इंदू, एकदम सस्पेन्स मध्ये टाकलं होतं तो आम्हाला. बरं चला, खूप रात्र झाली, झोपूया. हा, नाही आता जाऊन झोपूया, उद्या परत काकड आरती आहे. चला चला. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज इंद्रायणी जी. तू तर माझं लग्न झाल्यापासून अगदी बिंदास, न घाबरता न बावरता माझ्या खोलीमध्ये यायला लागलीस की. तुझी फालतू बडबड झाली असेल तर एक विचारू? 10 विचार, पण मी उत्तर देईनच अशी अपेक्षा मात्र बाळगू नकोस. गोपाळ, तुला सरळ बोलताच येत नाही ना रे. मास्तरीण बाई, माझी अवस्था तुमच्यामुळेच झाली अहो. मला फसवून. मी तुला फक्त एवढं विचारायला आले की तू शकुंतला काकींचे औषध बदललेस का? मी माझ्या पेशंटची औषधं बदलली की नाही हे विचारणारी तू कोण ग? डिग्री काय आहे तुझ्याकडे? का मेडिकल सायन्स या शब्दाचं स्पेलिंग लिहिता यायला लागल्यावर आपण डॉक्टर झालो असं वाटायला लागलंय तुला? गैरसमज होतोय तुझा. मी तुला सांगितलं नाही, विचारलं की तू मावशीची औषधं का बदलली नाहीत. इंद्रायणी, मी डॉक्टर आहे अगं. काय करायचं काय नाही हे मला चांगलंच कळतं. हे असं उठसूट गंमत म्हणून, मूड झाला म्हणून औषधं बदलता येत नाही. नाही पण तुझं बरोबर आहे, तू त्या व्यंकट महाराजांची शिष्य आहेस ना. त्यांना स्वतःच्या मुलाच्या मनातलं कळो न कळो, पण आपल्याला अख्ख्या जगातलं सगळं कळतं असं वाटतं त्यांना. तुलाही तसंच वाटत असणार. तू व्यंकू महाराजांबाबतीत असं कसं काय बोलू शकतोस? हे मी हे सगळं पहिल्यांदा बोलतोय असे एक्सप्रेशन्स देऊ नकोस प्लीज. आणि मला औषधं बदलायला सांगण्याचा गाढवपणा सुद्धा करू नकोस. हा गाढवपणा आधीच कुणीतरी केलेला आहे. म्हणजे मावशीची औषधं बदलली आहेत? जिने केलंय तिला विचार. श्रीकला, तू मावशीची औषधं बदलली आहेस का? श्रीकला, तू मावशीची औषधं का बदललीस? चहा? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ना तू मला. गोपाळ, अरे तुझ्या बायकोकडे असेल मेडिकलची डिग्री. गोपाळ, तू प्लीज आधी चहा घे ना, आपण निवांत बोलूयात या विषयावर. थंड होईल ना.
तुम्हाला गोपाळशी अजून काही बोलायचंय का? मग त्याला शांततेत चहा पिऊ देते. या तुम्ही. अरे वा, आज सगळी फंट्या गँग एकदम एकत्र. या या या. काय तो संभा आपली शाळेची जागा सोडायला तयार झालेला दिसतोय. कुत्र्याचा शेपूट येतो संभा. सतत लाटक काठीची भाषा करत असतो. एक नंबरचा आडेल तट्टू माणूस आहे. पण महाराज, त्याच्याकडे बघितलं ना, त्याला माणूस म्हणावा की नाही हाच प्रश्न पडून जातो बघा. त्याचं इनकमिंग पूर्णपणे बंदच आहे बघा. त्याच्याशी बोलण्यात काय पॉइंट आहे असं मला तरी वाटत नाही. अरे पण पॉइंट नाहीये असं म्हणून कसं चालेल? हा शेवटी आपल्या शाळेच्या जमिनीचा प्रश्न आहे. तो सोडवावा तर लागणारच. हो ना, आधी शाळेच्या मुदतीचे एवढे महिने चालले गेलेत. तू थोडेच दिवस राहिलेत ते आता गुंड संभा. मी तर म्हणतो ना महाराज, पोलिसांचा सरळ फौजपाटा घेऊन जावा आणि सरळ त्यांना 4 रट्टे देऊन टाकावे, म्हणजे सरळ होऊन जातील. पण आपली इंदू नाही म्हणते ना ते. कारण वर दिसतंय तेवढं सोपं नाहीये प्रकरण. तुम्हीच विचार करा ना, एका रात्रीत झोपड्या उभ्या झाल्या. कोण कुठला गुंड गावच्या सरपंचांना दाद देत नाही. असं सहजासहजी शक्य आहे का? आणि त्याला झापडवायला असा किती वेळ लागतोय? पण त्यानंतर काय परिणाम होणार आहे त्याचा विचार केलाय का तुम्ही? अगं पण आपण जेव्हा जेव्हा त्याला बोलायला गेलोय तेव्हा तेव्हा त्याने विषय वादविवादाकडेच वळवलाय. तुम्हीच विचार करा, पोलिसांकडे नेलं प्रकरण तर मामला कोर्टात जाईल आणि कोर्टात किती वेळ लागेल आपल्याला ते माहित नाहीये. आहे का आपल्याकडे तेवढा वेळ? शाळा लवकरात लवकर उभी राहणं हे महत्वाचं आहे. नाही, बरोबर बोलते इंदू. काय आहे, आपल्यासाठी सुद्धा हा प्रश्न चर्चेनं आणि सामोपचारानं सुटला तर चांगलंच आहे. सहमत आहे व्यंकू महाराज. शेवटी अडलेली नडलेली लोक आहेत. त्यांच्या गरजेचं भांडवल करून कोणीतरी त्यांना तसं वागायला प्रवृत्त करतंय. महाराज, मी काय म्हणते, आपण या लोकांनाच विश्वासात घेतलं तर? अगं पण इंदू, आपण कमी प्रयत्न केलेत का? आम्ही त्यांना कितीदा सांगितलंय की दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करून देतो. तर संभाला तर म्हटलं की तुला काम देतो, पण ऐकायला तयारच नाहीत. मग ते ऐकेपर्यंत त्यांना सांगूयात. संवादाने प्रश्न सुटतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि फंट्या गँगच्या मेन माणसावर आमचा पूर्ण विश्वास आहे. महाराज, आम्ही आता एक काम करतो. आम्ही सगळी फंट्या गँग मिळून ना तिकडे एकत्र जातो. एकत्र गेल्यावर काहीतरी मार्ग नक्की निघेल. चला, चांगलंय की मग. आता आपल्या शाळेतल्या मुख्य शिक्षिकेनीच ठरवल्यानंतर ती त्या संभाला नक्की वठणीवर आणणार. कसा झाला चहा? अप्रतिम. म्हणजे अशा चहानी दिवसाची सुरुवात झाली की दिवस उत्तमच जाणार. कसा जाणार? उत्तम. तू काहीतरी विचारत होतास का मला? मी माझ्याकडून कसलं तरी उत्तर हवं होतं. मला शकुंतला आईंची औषधं कोणीतरी बदलली आहेत. कोणी बदलली बरं? कोणी बदलली? मी बदलली. पण आता हे सगळं विसरून जायचं. विसर बरं. विसरलो. आता बाहेर जर कोणी विचारलं की औषधं कोणी बदलली तर काय सांगशील? मी बदलली. व्हेरी गुड.
आता उठ. आता तुला माझ्या मागून यायचंय. आपल्याला एक खूप मोठं काम करायचंय.